नागपूर शहरात अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्याशी असभ्य वर्तन करत विनयभंग केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे। ही घटना पॉक्सो कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। पोलीस ठाणे कोतवाली हद्दीतील ही घटना कळमना परिसरात राहणारे 46 वर्षीय फिर्यादी यांची 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी कोतवाली हद्दीतील एका शाळेत शिक्षण घेते। याच मुलीचा आरोपी विजय अंकुश चौधरी वय वर्ष 26 राहणार आजरी माजरी यशोधरानगर सातत्याने तिचा पाठलाग करत होता। सोमवारी आरोपीने अल्पवयीन मुलीला अडवून तू माझ्याशी का बोलत नाहीस, तू नाही बोललीस तर मी जीव देईन असे धमकीवजा शब्द वापरले। यानंतर आरोपीने मुलीच्या जवळ येऊन तिच्याशी असभ्य वर्तन केले, ज्यामुळे तिच्या मनात भीती व लज्जा निर्माण झाली। या प्रकारामुळे अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला। या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक कुमटकर यांनी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 78, 352 तसेच पॉक्सो कायदा कलम 7 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे। सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे। एक 14 वर्षाची पीडित मुलगी आणि तिचे आई वडील तक्रार देण्यासाठी आले होते। त्या मुलीचा एक ओळखीचा मित्र होता, तो तिला शाळेला येताना तिचा पाठलाग करायचा आणि तिला बोलण्याचा प्रयत्न करायचा। एके दिवशी तिला 5 तारखेला त्या मुलीला रोडला थांबवून घेतले आणि तिच्यासोबत तिला लज्जा निर्माण होईल असं वर्तन केलं। त्यामुळे ती मुलगी आणि तिचे आई वडील पोलीस ठाणे कोतवाली नागपूर शहर येथे गुन्हा नोंद करण्यासाठी आली असता आम्ही सदरची तक्रार ही व्यवस्थितपणे नोंद करून घेऊन सदर आरोपी विजय चौधरी याला अटक करण्यासाठी आम्ही आमचा स्टाफ पाठवून सदर आरोपीस आम्ही तात्काळ अटक केलेली आहे आणि सध्या तो आरोपी नागपूर सेंट्रल जेल येथे रवाना करण्यात आला आहे। पुढील तपास हे मी तपासी अधिकारी PSI तेजस्विनी शिंदे माझ्याकडे तपासावर आहे।